विद्यार्थी मित्रांनो, मागील काही तासांमध्ये आपण स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणाचा विचार करणाऱ्या, त्याच्या विकासामध्ये गती देणाऱ्या ज्या काही आयोगांची, योजनांची, धोरणांची निर्मिती, महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे शासनाकडून तयार करण्यात आले होते, त्यांचा एक आढावा हा आपण घ्यायला सुरुवात केली होती. या क्रमामध्ये आपण सर्वप्रथम पाहतोय 1964 ते 1966च्या दरम्यानचा भारतीय शिक्षण आयोग, अर्थात डॉक्टर DS कोठारी आयोग. डॉक्टर DS कोठारी हे या आयोगाचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर GP नाईक, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, हे या आयोगाचे चिटणीस अर्थात सचिव होते. भारतीय शिक्षणाबाबत आयोगाने अतिशय सखोल चिंतन, अभ्यास करत 12 अभ्यासगट व 7 कार्यगटांच्या माध्यमातून या देशातल्या शिक्षणाबाबतच्या भूतकालीन परंपरा, वर्तमान गरजा आणि भविष्यगामी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक शिफारशी या सुचवलेल्या होत्या. आयोगाचे स्वरूप तसे पाहता आंतरराष्ट्रीय होते. निम्मे सदस्य हे विविध देशांचे प्रतिनिधी होते. युनेस्कोचे प्रतिनिधी या आयोगामध्ये होते आणि आयोगाने अतिशय सर्वसमावेशक अशा शिफारशी केल्या होत्या. आयोगाने विज्ञानाच्या शिक्षणाबाबत आग्रह धरला होता. ते शाळेच्या शिक्षणामध्ये समाविष्ट झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना तिथूनच विज्ञानाची गोडी लागू शकते, हा आयोगाचा आग्रह होता, अनुभव होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे कुठे शक्य असेल तेथे कार्याचा अनुभव, प्रत्यक्ष उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी कार्यानुभवाची तरतूद कोठारी आयोगाने सुचवली होती. श्रमाचे मूल्य, कौशल्यांचा विकास, प्रत्यक्ष कार्याचा अनुभव हा विद्यार्थ्यांना मिळणे, त्याची जाणीव त्यांना निर्माण होणे आवश्यक आहे, हे ओळखून आयोगाने कार्यानुभवाला पसंती दिली होती. भविष्यामध्ये शिक्षण म्हणजे नोकरी असे समीकरण होऊ शकते याचा अंदाज कोठारी आयोगाला आला होता आणि सर्वांनाच शिक्षण प्राप्त केल्यानंतर नोकऱ्या मिळतील, कदाचित याबाबत आयोगही साशंक असावा आणि म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण देऊन मुलांमध्ये ते कौशल्य देखील रुजवावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
अगदी शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच माध्यमिक स्तरापासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात व्हावी असे कोठारी आयोगाने म्हटले होते. तेथे उत्पादक कार्यात भाग घेण्याची, प्रत्यक्ष उत्पादन व्यवसाय करण्याची संधी मिळावी असा त्यांचा आग्रह होता. माध्यमिक स्तरावर किमान 50% मुलांसाठी अशा पद्धतीच्या व्यवस्थेबाबत त्यांनी तरतूद केली होती. भारतात आजही अनेक समूह हे वस्त्या करून राहतात, टोळ्यांच्या माध्यमातून राहतात. याची जाणीव कोठारी आयोगाला होती आणि त्या मुख्य प्रवाहापासून काहीशा दूर गेलेल्या लोकांना, त्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामायिक शाळांचा प्रयोग कोठारी आयोगाने सांगितला होता. प्रत्येक लोकवस्तीत अशा शाळा असल्या पाहिजेत आणि जिथे कुठे लोक राहतात त्या ठिकाणी या शाळांमधून प्रत्येक मूल शिकले पाहिजे असा आग्रह कोठारी आयोगाचा होता. आज आपण महाविद्यालय पातळीवर ज्या राष्ट्रीय सेवा योजनेची साक्षीदार, भागीदार आहात, ती योजना डॉक्टर कोठारींच्या शिफारशीचा परिपाक आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास करणे, त्यांच्या श्रमाचा राष्ट्रीय विकासामध्ये वापर करून घेणे, देशसेवा, समाजसेवेची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणे, या अनेक हेतूंनी राष्ट्रीय सेवा योजनेचा आग्रह हा कोठारी आयोगाने धरलेला होता. याशिवाय कोठारी आयोगाने शिक्षणामध्ये भाषेचे काय महत्त्व असू शकते, भाषेची काय ताकद असते, हे ओळखले होते. आणि त्यासाठी आयोगाने त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला होता. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतून, राष्ट्रभाषा हिंदीतून आणि जागतिक भाषा इंग्रजीमधून शिक्षण मिळाले पाहिजे. या तीनही भाषा प्रत्येक मुलाला शिकवल्या जाव्यात असे स्पष्ट केले होते. प्रथम पदवीपर्यंत मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे आणि इंग्रजी ही जागतिक भाषा, संपर्क भाषा म्हणून तिचे ज्ञान देखील आवश्यक आहे, हे कोठारी आयोगाने ताडले होते. आणि त्या दृष्टीने त्यांनी भाषा ही शिक्षण पोहोचवण्यासाठी आवश्यक मानून त्याच्यावर गंभीरतेने विचार हा केलेला होता. जे भारतीय मानसिकतेचे, भारतीय क्षमतेचे आकलन कोठारी आयोगाला झाले होते 1964-66च्या काळामध्ये,
त्यावर सुरू झालेली चर्चा, कयास आजही थांबलेले नाहीत. यावरूनच आपल्याला कोठारी आयोगाची दूरदृष्टी किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो. चांगल्या शिक्षणासाठी चांगले अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम खूप आवश्यक असतात. हे आयोगाने ओळखले होते आणि त्यामुळे विविधतेने नटलेल्या या देशामध्ये राष्ट्रीय एकता वाढीस लागण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये जात, धर्म, संप्रदाय, आर्थिक सामाजिक परिस्थिती निरपेक्ष अशा कार्यक्रमांचा समावेश करावा अशी सूचना आयोगाने केली होती. सर्व शिक्षण स्तरावर समाजसेवा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा हे अभ्यासोत्तर उपक्रम सक्तीचे करण्यात येऊन ते शाळेत आणि शाळेच्या बाहेरही राबवले जावेत अशा प्रकारचा आग्रह हा कोठारी आयोगाने धरलेला होता. त्याचबरोबर व्यापक प्रमाणात परकीय अभ्यासक्रम सुरू करावेत, यासाठी आकाशवाणी, दूरदर्शनचे सहकार्य घ्यावे असाही विचार कोठारी आयोगामध्ये बोलून दाखवण्यात आला होता. याशिवाय आयोगाने हे देखील ताडले होते की सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ही अत्यंत साचेबद्ध अशा स्वरूपाची आहे. यामध्ये गतिमानता आणण्याची आवश्यकता आहे आणि त्याच दृष्टिकोनातून अभ्यासक्रम असतील, पाठ्यपुस्तके असतील किंवा अध्यापनाच्या पद्धती असतील, यामध्ये विविधता असली पाहिजे याकडे त्यांचा आग्रह होता. यासाठी पाठ्यपुस्तके, साहित्य तयार करण्याची हा आवश्यकता आयोगाला वाटत होती. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी आदर्श पाठ्यपुस्तके, नवनवीन अध्यापनाच्या साधन सामुग्री या दर्जेदार व कमी किमतीत उपलब्ध व्हाव्यात. विज्ञानाची पुस्तके ही राष्ट्रीय स्तरावरच तयार करण्यात यावीत याकडे आयोगाने अत्यंत बारकाईने लक्ष दिले होते. तत्कालीन भारताची परिस्थिती अशी होती की आयोगाला या गोष्टीची जाणीव होती की प्रत्येक व्यक्ती शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन, विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही. त्याला मर्यादा आहेत. हे ओळखून आयोगाने पुढील तरतूद केली होती आणि स्पष्ट केले होते की ज्यांना शाळा महाविद्यालयात जाऊन, विद्यापीठामध्ये जाऊन शिकणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी अंशकालीन किंवा घरी बसून शिकण्याचे मार्ग उपलब्ध व्हावेत. दूरस्थ शिक्षणाचा पाया एका अर्थाने आपण कोठारी आयोगाच्या शिफारशींमध्ये पाहू शकतो. आज घडीला आपल्याच महाविद्यालयामध्ये औपचारिक पूर्ण वेळ शिक्षण देण्याबरोबरच आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून दूरस्थ किंवा अंशकालीन शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. यामुळे शिक्षणाचा विस्तार होण्याची शक्यता आयोगाला वाटत होती आणि ती 100% खरी ठरली. जबाबदाऱ्यांमुळे अथवा नोकरीमुळे शिक्षणाची आवड असणाऱ्या व्यक्तीला शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी हा उपक्रम, हा विचार अत्यंत उपयोगी ठरला. त्यानंतर आपण पाहतो की आयोगाने नीती मूल्यांना अतिशय महत्त्वाचे मध्यवर्ती स्थान आपल्या शिफारशींमध्ये दिले होते. शिक्षणातून सामाजिक व नैतिक मूल्य विकसित होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम असतील, पाठ्यक्रमिक पुस्तके असतील किंवा अभ्यासेतर कार्यक्रम किंवा शाळाबाह्य जे उपक्रम असतील यांची रचना व्हावी असे आयोगाला वाटत होते. प्रत्येक मुलाला, बालकाला नीतिमान, मूल्यवान होण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण, शिक्षण मिळणे आवश्यक आहे, हा आयोगाचा दृष्टिकोन होता. पुढील तासामध्ये आपण याबाबत आणखीन विस्ताराने चर्चा करणार आहोत. धन्यवाद.